नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय इतिहास धडा दुसरा, इतिहास लेखन भारतीय परंपरा। पहिल्या धड्यामध्ये होतं पाश्चात्य परंपरा, आता दुसऱ्यामध्ये आहे भारतीय परंपरा। मित्रांनो, आता आपण सुरू करूया। भारतातील इतिहास लेखनाची वाटचाल। आणि मित्रांनो, आपण बाजूला पाहत आहात की गोडा ताम्रपट। ताम्रपट म्हणजे आपण म्हणू शकतो की दगडावर कोरलेले जे काही संदेश असतात, काही लिपी असतात, त्यांना असे ताम्रपट असतात। मित्रांनो, इथे त्यांची विषयी माहिती दिलेली आहे। कुठे भेटलेला आहे हा? तर गोरखपूर आणि उत्तर प्रदेश, गोरखपूर जिल्हा उत्तर प्रदेशमध्ये भेटलेला आहे, मिळालेला आहे, सापडलेला आहे। तर मित्रांनो, आपण सुरू करूया धड्याला। इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठामध्ये करून घेतली। या पाठामध्ये आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत। प्राचीन काळातील इतिहास लेखन प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या। हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते। परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळालेले नाही। भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे। याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजेच इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते। सम्राट अशोकांचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत। इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट, मित्रांनो हे तुम्हाला पहिला दाखवल्याप्रमाणे ताम्रपट इत्यादीवरील कोरीव लेख उपलब्ध होऊन लागतात। यामधूनच महत्त्वाची ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळते। या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती आपल्याला मिळते। प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपांचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात। प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत। इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपात आहे। त्यामध्येच तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे। मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन। इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये कल्हण याने लिहिलेले राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे। इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याचा आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो। मित्रांनो, यामध्येच अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्हणाने केलेला आहे। मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासांच्या लेखनावरून अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या, म्हणजेच पारसी आपण म्हणतो पण ॲक्च्युअल फारसी त्याचं नाव आहे, इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेल्या दिसतो। मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्येच जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता। तारिख ई फिरुजशाही या त्यांच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे। त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्याच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्याच्या दोषाचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे। म्हणजेच त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या त्या सुद्धा मांडायला हव्यात। एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, साहित्य आणि
संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रवाही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळेच इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली मित्रांनो. मुघल बादशहाच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनामध्ये राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांचा वर्णन, समर्पक पद्य, उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक-ई-बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी, त्यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथांचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी म्हणजे तपासणी ही अबुल फजलचे अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. त्यातील एक महत्त्वाची बखर सभासद बखर होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली आहे. मित्रांनो, छत्रपती राजाराम हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. भाऊसाहेबांची बखर या बखरीमध्ये पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. या विषयांवर आधारित पानिपतची बखर अशी स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ 20व्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाचा अभ्यासात सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंघचालक अलेक्झांडर कॅनिंगहमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थानांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल याच्या कारकिर्दीवर हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकाळपर्यंत किंवा त्याहूनही पूर्वापर्यंत जाऊ शकतो. मित्रांनो, हे सिद्ध झाले. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतीवादी धोरणांचा प्रभाव असलेला दिसतो. जेम्स मिल याने लिहिलेले द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा एक पहिला ग्रंथ. त्याच्या लेखनाने वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा ग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. म्हणजे सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रॅट डफ याचे नाव महत्त्वाचे आहे. त्याने ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रॅट डफ यांच्या लेखनातही उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल डॉट सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते. विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्यांची निपक्षपाती वृत्ती दिसते.
डफ यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तिने यांनी आणि वि का राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. वसाहतवादी इतिहास लेखन. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होतो. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे हा पूर्वग्रहाचे प्रतिबंध यांच्यामधील काहींच्या लेखनामध्ये स्पष्टपणे उमटलेले दिसते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला. 1922 ते 1934च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. मित्रांनो, प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपमधील अभ्यासक्रमांमध्ये पूर्वीकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. यांना प्राच्यवादी असे म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृती साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मस्कम्युलर हा जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृती ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता. अलीकडच्या काळामध्ये प्राच्य विद्वानवंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सईद या विद्वानाने केले. राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या शतकामध्ये इंग्रज शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. यांच्या लेखनामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासूनच प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांची लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवांची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्याच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्र पाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने अशी शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्वक आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्यातही हकीकत नव्हेत असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.
भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याचा प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर व्ही. दा. सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ द इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. एकीकडे राजघराण्यांचा इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. या काळातील इतिहास लेखनामध्ये प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात: मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास, स्त्रीवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेमधील उत्पादनांची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. अनेक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेमध्ये होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. मित्रांनो, वंचितांचा इतिहास. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्यासाठीची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली असे म्हणता येईल. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञानाचे स्थान महत्त्वाचे आहे. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. परंतु यापूर्वी भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला दिसतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया व शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनांपैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ विचारवंतांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील. वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील. स्त्रीवादी इतिहास. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासामधील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांशी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे सुद्धा आवश्यक होते. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. त्यांच्या पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन त्यांनी केले. सन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. सन 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारा वागणूक, त्यांच्या राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते. मित्रांनो,
अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध झालेले स्त्रीवादी लेखन मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट ॲक्सेस इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडित रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनामधील निबंध आहे. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनामधून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भामध्ये लेखन केले गेले. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. टायटिंग कास्ट, टायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे. विशिष्ट विचारप्रणालीत आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागेल, म्हणजे यांचा उल्लेख करावा लागेल. अलीकडच्या काळामध्ये य. दी. फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता. यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या धड्याचे वाचन कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये लिहून पाठवा. मित्रांनो, ह्या धड्याचा स्वाध्याय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथम पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया ह्या धड्याचा स्वाध्याय घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, काळजी घ्या.